स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांची कारवाई। ज्येष्ठ नागरिक व महिला यांच्यावर हल्ले करून चोरी करणाऱ्या पोलीस अभिलेखावरील आरोपींच्याकडून 1 दरोडा, 23 जबरी चोरी, 1 घरफोडी, 1 चोरी असे एकूण 26 गुन्हे उघड करून चालू बाजारभावाप्रमाणे 39,09,700 रुपये किमतीचे अर्धा किलोपेक्षा अधिक 54 तोळे व 3 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त। ऑक्टोबर 2023 मध्ये मालगाव तालुका सातारा येथे शेतातील घरावर अज्ञात इसमांनी जबरी दरोडा टाकून वयोवृद्ध पती पत्नीसह जबर मारहाण केली। याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता। सदर गुन्ह्याचे गांभीर्य पाहून माननीय श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती अंचल दलाल अप्पर पोलीस अधीक्षक सातारा यांनी सदरचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांच्याकडे उघड करण्याकरता वर्ग केला होता। पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील हे करीत होते। तसेच लोणंद पोलीस ठाणे हद्दीत जून 2024 मध्ये दोन्ही महिलांना जबर मारहाण करून जबरी चोरी केली। याबाबतही गुन्हा नोंद झाला होता। सदरचा गुन्हा हा मालगाव येथील दरोड्याचा गुन्हा अभिलेखावरील आरोपी शेख सुरेश भोसले राहणार खामगाव तालुका फलटण जिल्हा सातारा याने त्याच्या साथीदारासह केला असून तो फलटण भागात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना प्राप्त झाली होती। त्याप्रमाणे त्यांनी सदरचा आरोपी यास ताब्यात घेऊन कारवाई करण्याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील व त्यांच्या पथकास सूचना दिल्या होत्या। त्याप्रमाणे सुधीर पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक व त्यांच्या पथकाने फलटण भागात वेळोवेळी सापळा लावून अहोरात्र संशयित आरोपीवर पाळत ठेवून आरोपी शेख सुरेश भोसले राहणार खामगाव तालुका फलटण जिल्हा सातारा व एक विधी संघर्षग्रस्त बालक यांना फलटण भागातून ताब्यात घेतले। त्यांच्याकडे कसोशीने व कौशल्याने तपास करून त्यांनी सातारा जिल्ह्यामध्ये ज्येष्ठ नागरिक व महिला यांच्यावर हल्ले करून 1 दरोडा, 23 जबरी चोरी, 1 घरफोडी, 1 चोरी असे एकूण 26 गुन्हे केले असल्याचे निष्पन्न करून सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांपैकी 54 तोळे व 3 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चालू बाजारभावाप्रमाणे 39,09,700 रुपये किमतीचे दागिने हस्तगत केले आहेत। तसेच सदर आरोपी यांच्याकडून चोरीचे सोने विक्री करता घेणार एक इसम निष्पन्न करण्यात आला असून तो फरारी आहे। माहे नोव्हेंबर 2022 पासून स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांनी दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, इतर चोरी असे एकूण 311 गुन्हे उघड करून सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांपैकी 5,04,96,500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। सदर कारवाईमध्ये श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती अंचल दलाल अप्पर पोलीस अधीक्षक सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, सुधीर पाटील, रोहित फरणे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील, तानाजी माने, पोलीस अंमलदार सुधीर बनकर, अतिश गडगे, संतोष सपकाळ, विजय कावळे, संजय शिर्के, साबिर मुल्ला, मुनीर मुल्ला, मंगेश महाडिक, सचिन साळुंके, सनी आवटे, हसन तडवी, अमित सपकाळ, प्रमोद सावंत, मनोज जाधव, राजू कांबळे, अजय जाधव, अमित झेंडे, धीरज महाडिक, मोहसिन मोमीन, वैभव सावंत, पंकज बेसके, अमृत करपे, संभाजी साळुंके, दलजीत जगदाळे, विजय निकम यांनी सहभाग घेतला होता। सदर कारवाईमध्ये सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती अंचल दलाल अप्पर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे। संतोष कदम, SK क्राईम न्यूज, कराड। आरोपीच्या बाबतीत सगळ्या ठिकाणच्या आपण मोडसमध्ये आपण काही गोष्टी मॅच करतो आणि ज्या लोकांचं नाव याच्यामध्ये येत होतं त्यांच्यावर आपण मग इन्फॉर्मेशन कलेक्ट करायला आपण सुरुवात केली। आरोपी याच्यामध्ये लोकलच होते, तरी ते आपल्याकडे सापडत नव्हते आणि सारखा त्यांचं लोकेशन आणि त्यांचा जो मुवमेंट आहे ते बाहेर येतो। सुदैवाने आपल्याला मागच्या महिन्यात ज्या त्या आरोपीच्या बाबतीत कन्फर्म माहिती मिळाली। माहिती भेटल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखाची जी टीम आहे त्या ठिकाणी ते गेले आणि त्यांना सुरवडी जो भाग आहे फलटण एरियामध्ये त्या भागातला जो आरोपी आहे तो सापडला आणि त्याचा साथीदार पण सापडला। साथीदार त्याचा जो आहे तो विधी संघर्ष आहे। तो जो मेन आरोपी आहे तो 18+ आहे आणि हे दोन्ही आरोपी त्या ठिकाणी आपल्याला सापडल्यानंतर त्यांना गुन्ह्यामध्ये अटक करून त्यांच्याकडनं तपास करायला सुरुवात केली। आम्हाला जे वाटत होतं की 1, 2, 4 गुन्हे होतील, पण याच्यामध्ये बरेच गुन्हे निघत गेले आणि आता आजच्या परिस्थितीत आजच्या घडीत 26 गुन्हे ह्या दोघे आरोपींनी सातारा जिल्ह्यात केलेले अशी आमच्याकडे आता माहिती आहे। त्याच्यामध्ये सातारा तालुका पोलीस स्टेशनला 3 गुन्हे, सातारा शहरला 3 गुन्हे, शाहूपुरीला 1 गुन्हा, लोणंदला 2 गुन्हे, खंडाळाला 2 गुन्हे, फलटण शहरला 3 गुन्हे, शिरवडला 2 गुन्हे, भोईंजला 1 गुन्हा, औंधला 1 गुन्हा, दहिवडीला 2 गुन्हे, वडूजला 1 गुन्हा, भोईंजला अजून 1 गुन्हा, कराड तालुक्याला 2 गुन्हे, फलटण ग्रामीणला 1 गुन्हा आणि खंडाळाला अजून 1 गुन्हा असे 26 गुन्हे या आरोपींनी सातारामध्ये 2023 पासून केलेले आहेत।
आणि याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी फिर्यादीकडून सोना, दागिने असं सगळं मुद्देमाल जो आहे तो चोरी केला होता. यांच्याकडून रिकव्हरी करणं खूप अवघड होता, कारण अजिबात हे आरोपी काहीही बोलत नव्हते आणि इंट्रोगेशन किंवा इतर कुठलेही जे डावपेच आपण वापरतो त्यांचा फार काय असा प्रभाव दिसून येत नव्हता. परंतु आपण तरी याच्यामध्ये आपण हार मानली नाही आणि आपण त्यांना वेगवेगळ्या इंट्रोगेट करणारे जे आपले अंमलदार आहेत, अधिकारी आहेत, त्यांचा आपण याच्यामध्ये वापर केला आणि शेवटी मग त्यांना त्याच्यामध्ये कबुली द्यावी लागली आणि त्यांनी सगळ्या गुन्ह्याची कबुली दिली. आणि याच्यामध्ये आज या घडी आपल्याकडे 54 तोळे 3 ग्राम म्हणजे टोटल जवळजवळ 600 ग्राम सोनं ह्या 2 आरोपींनी आपल्याला या गुन्ह्यामध्ये दिलेलं आहे. त्याची आजची किंमत जवळजवळ एकूण 40 लाख रुपये होती. एवढं सोनं ह्या दोघे आरोपींनी आता रिकव्हरी करून दिलेला आहे. हा सगळा सोनं आपण गुन्हेवाईज याच्यामध्ये लावून घेतलेला आहे आणि या सगळ्या फिर्यादीनं त्याच्या बाबतीत आपण माहिती आता देतोय आणि कोर्टातून लवकरात लवकर हा सर्व मुद्देमाल आपण लोकांना परत देण्यासाठी आता प्रोसेस चालू केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये आपल्याला आता रिकव्हरी झालेली आहे. आणि या एका रिकव्हरीमुळे आमची टोटल जी रिकव्हरी आहे आतापर्यंतची 311 गुन्हे आम्ही जे डिटेक्ट केले त्याच्यामध्ये आता 720 तोळ्याच्या वर आता आमची आकडेवारी टोटल गेलेली आहे. जवळजवळ याच्यामध्ये 7 किलो 205 ग्राम सोना जो आहे तो लोकांना आपण परत दिला. त्याची टोटल किंमत आता 5 कोटीच्या वर गेलेली आहे. या आरोपींची सध्या आता आम्ही एक एक करून वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये PC घेऊन अजून रिकव्हरी करण्याचा प्रयत्न करतोय. त्याचे आरोपीचे अजून एक साथीदार आहे, त्या साथीदाराच्या बाबतीत देखील माहिती आता प्राप्त झालेली आहे. परंतु तो जो साथीदार आहे तो फरार आहे सध्या. त्याचा सध्या आम्ही शोध घेतोय आणि तो जर आरोपी सापडला तर अजून याच्यामध्ये जे दागिने गेलेले आहे काही ते दागिने देखील आपल्याला याच्यामध्ये मिळतील आणि हे सगळे गुन्हे ऑलमोस्ट 100% डिटेक्ट झालेले आहे. परंतु अजून जो मुद्देमाल गेला तो देखील याच्यामध्ये आता प्राप्त होतील.